शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या भेटीला अजित पवारांशी उमेदवारी अर्जावरून चर्चा करणार। 4 ते 5 प्रभागांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे नेते आमने सामने पाहायला मिळणार। बंड थंड करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठक होणार आहे। आज बैठकीत चर्चा होऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आणि अवघे 2 तास उरलेले आहेत। पुणे महानगरपालिका निवडणुकीत कुठल्या पक्षाचा उमेदवार कुठून लढणार हे आज स्पष्ट होणार आहे। निवडणूक यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे, तर चोक्कलिंगम वाघमारे यांनी नावाला जागावं असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। निवडणूक अधिकारी यांच्यावर दबाव आहे, महाराष्ट्रात असे वातावरण कधीच नव्हते असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। निवडणूक यंत्रणेचा गैरवापर होतो। या राज्याचे निवडणूक आयुक्ताचं नाव दिनेश वाघमारे आहे, त्याने नावाला जागावं। मी कालही बोललो, या वाघमारांनी निदान लांडग्यांना तरी मारावं बरं। हे त्यांना सामील आहेत की काय? चोक्कलिंगम हे केंद्रीय निवडणूक आयुक्त आहे तिकडले, वाघमारे राज्याचे हे करतायत काय? हे कोणत्या प्रकारची यंत्रणा राबवत आहे? महाराष्ट्रात हे नक्की आहे की असं वातावरण यापूर्वी महाराष्ट्रात कधीच नव्हतं। संजय राऊतांनी एवढं खोटं महाराष्ट्रात याआधी कुणीही पसरवलं नव्हतं। सातत्यानं खोटं बोलवायचं। आदरणीय वाघमारे साहेबांबद्दल असा पद्धतीचं त्यांच्या आडनावाचा विपर्यास करून जे वक्तव्य केलं तेही चुकीचं आहे। जे वाघमारे साहेब काम करतायत त्यांच्या आडनावाचा अपहास करून अशा पद्धतीचं वक्तव्य एखाद्या निवडणूक आयोगाबद्दल करणं, अधिकाऱ्यांबद्दल करणं आणि त्यांच्यावर दबाव आणणं हे देखील लोकशाहीला घातक आहे। संजय राऊतांची आजची पत्रकार परिषद ही एका अर्थाने निवडणूक आयोगाला धमकावणारी होती, अधिकाऱ्यांना धमकावणारी होती। अशा पद्धतीची धमकी संजय राऊतांनी देऊ नये। लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक जण आपापलं काम करत असतो। तुम्ही जनतेमध्ये जा, घरामध्ये बसून। दिग्गज अनुभवी नगरसेवकांना काँग्रेसने बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे। नेत्यांना कार्यकर्त्यांच्या भावना समजत नाहीत। चुकीच्या तिकीट वाटपामुळे निवडणुकीत काँग्रेसचा पराजय निश्चित आहे, काँग्रेसचे माजी नगरसेवक नंदू नागरकर यांनी दावा केलाय। दिग्गज आणि अनुभवी नगरसेवकांना बाहेरचा रस्ता दाखवल्याने खळबळ उडालेली आहे। काँग्रेसमधील तिकीट कापलेले नगरसेवक आपण पाहतोय, नंदू नागरकर, प्रशांत दानव, सुनीता लोढिया, अशोक नागपुरे, सकीना अन्सारी, प्रवीण पडवेकर। वर्सोबातील वॉर्ड क्रमांक 60 मध्ये भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे। वॉर्ड क्रमांक 60 मधून बंडखोर उमेदवार निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। बंडखोर उमेदवार दिव्या ढोले निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। भाजपाकडून वॉर्ड क्रमांक 60 मधून सायली कुलकर्णी या अधिकृत उमेदवार आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपाचा 6वा उमेदवार बिनविरोध। डोंबिवली 26 मधील मुकुंद पेडणेकर हे आता बिनविरोध निवडून आलेले आहेत। आज छाननी आणि अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आतापर्यंत भाजपाचे 6 तर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील 4 उमेदवार असे एकूण 6 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत। पनवेलमध्ये फॉर्म मागे घेण्यासाठी उमेदवारांना आमिष दाखवल्याचा आरोप आहे। उमेदवारांना 50 ते 60 लाखांचं आमिष दाखवण्यात येत असल्याचा मनसेकडून आरोप करण्यात आलाय। मनसे नेते योगेश चिले यांनी या संदर्भात ट्विट केलंय। अनेक उमेदवार नॉट रिचेबल, उमेदवारांच्या घरच्यांवर दबाव, भयंकर पद्धतीनं ऑपरेशन लोटस सुरू आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार काल रात्रीपासून पोरं पळवणाऱ्या टोळीपासून वाचवण्यासाठी गुप्तस्थळी रवाना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।